श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, अधिक मास आता सुरू झालेला आहे. तर मंडळी, अधिक मास सुरू झालेला आहे, तर पुढील 30 दिवस चुकूनही या गोष्टी तुम्ही करू नका. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा आला असून या वाढीव महिन्याला आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जातो. तर मंडळी, हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत वैशिष्ट्यपूर्व ठरत आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नसून एकूण 13 महिने आहेत. यंदा ज्येष्ठ महिना दोनदा आला असून या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. या अतिरिक्त महिन्यामुळे 2026 मधील सण उत्सवांच्या तारखांमध्येही मोठे बदल पाहायला मिळणार. आजपासून अधिक मास हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिना अधिक मास म्हणून गणला जाईल. याची सुरुवात आज 17 मे पासून झाली आहे आणि सांगता 15 जून रोजी होईल. यामुळे त्यानंतर येणारे मुख्य सण साधारण 15 ते 20 दिवस पुढे ढकलले गेले आहेत. उदाहरणार्थ, रक्षाबंधन 28 ऑगस्टला तर दीपावली 8 नोव्हेंबरला साजरी केली जाईल. तर मंडळी, अधिक मास का येतो? अधिक मास येतो कधी? अधिक मास का येतो? अधिक मास येण्यामागे खगोलशास्त्रीय आणि गणिती कारण आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सूर्यवर्ष साधारण 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसांचे असते. तर मंडळी, या 2 वर्षांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन 3 वर्षात साधारण 32 ते 33 दिवसांचा होतो. हा काळ संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात. तर अधिक मासमध्ये काय करावे, काय करू नये, काय टाळावे? तर मंडळी, अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान विष्णूंची उपासना आणि मंत्र जाप करणे आणि दान धर्माला या महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे. तर मंडळी, गरजूंना अन्नदान करणे पुण्यदायी मानले जाते. श्रीमद गवद्गीतेचे वाचन किंवा श्रावण करणे लाभदायक ठरते. तर मंडळी, तुम्ही कोणती कामे टाळावी? तर शास्त्रानुसार अधिक मासात काम्यकर्मे म्हणजेच वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. तर मंडळी, विवाह, आपलं मुंज, गृहप्रवेश किंवा नामकरण यासारखे मोठे सोहळे या काळात करू नयेत. नवीन व्यवसाय किंवा मोठ्या गुंतवणुकीची सुरुवात करणे टाळावे. तामसी आहार म्हणजेच मांसाहार, मद्यपान टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे. अशी मान्यता आहे की अधिक मासात केलेली भक्ती आणि साधना इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असतात. तर मंडळी, तुम्ही ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जे काय तुम्ही इतरांना तुम्ही जे मदत वगैरे करता किंवा देवाची भक्ती, देवांचे नामस्मरण करता, ते ह्या बाकीच्या महिन्यांच्या ऐवजी ह्या अधिक महिन्यात अधिक पटीने फळ देते आपल्याला. तर यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे अधिक मास साजरा केला जातो. तर अधिक मास म्हणजे अधिक मासा दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहारी वगैरे खाऊ नका आणि तुम्ही विवाह म्हणजे मोठे कार्यक्रम असतात ते तसले वगैरे काही करू नका. तर मंडळी, अशा प्रकारे अधिक मासाला तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही आहेत, ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. ह्या 30 दिवस म्हणजे आपल्याला पूर्ण महिना ह्या चुका करायच्या नाही आहेत. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा.
आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.